काय कसा झाला प्रवास? कमाल. औक्षण करते. या ये ये ये. अरे ट्रॅफिक वगैरे नाही लागलं ना काही? नाही नाही फार नव्हता. अरे ट्रॅफिकचा काय प्रश्न विचारतोयस? हनीमूनला गेले होते ना, तो कसा झाला ते विचार. एकदम मस्त. म्हणजे आम्ही छान फिरलो बाहेर आणि थोडं वातावरणात पण चेंज मिळाला ना, तर मग बरं वाटलं. हो म्हणजे मी प्रत्यक्षात समुद्र कधी बघितलाच नव्हता ना. काय ग नीलांबरी? हा, सासवडून मुंबई फार तर 4 तासाचा प्रवास असेल नाही? हो आजी. पण या दळिद्री लोकांना तेवढंही जमत नाही. म्हणजे परवडायला पाहिजे ना फिरायला. बरोबर ना? पण त्याचाच फायदा मला झाला ना आजी. म्हणजे त्याच निमित्ताने तिला पहिल्यांदा समुद्र दाखवण्याचा क्रेडिट मला मिळाला. क्रेडिट पण मिळाला आणि समाधान पण. चला यंदाची दिवाळी चांगली जाणार. हा गेला होता तोवर आमच्या डोक्यावरची टांगती तलवार उतरली होती. अच्छा आई, आणि तुला माहिती आहे का तिकडे आम्हाला काय सुद्धा किती ते हा काय हिच्यासारखं भूतकाळातच रमायचंय तुला. हे असलं काही शिकू नकोस. आणि हे काय तुमचं फिरणं हे ते झालं ना आता सगळं. तेव्हा आता दिवाळी आली आहे, त्याची तयारी बघा. काय ग रेणुका, दिवाळीची सगळी तयारी झाली आहे काय? आणि नीलांबरी, तुला मी देवाची भांडी चकचकीत घासून ठेवायला सांगितलं होतं, केलंस काय काम तू? आई हो आई, अर्धी तयारी झाली आहे, बाकीची करूच. नशीब आमचं. भावना सिद्धू, जा तुम्ही दोघं फ्रेश व्हा आणि जरा वेळ आराम करा. कारण आता काय सगळी तयारी सुरू होईल ना. आज लक्ष्मीपूजन आहे. तुमची यंदाची पहिलीच दिवाळी आहे, त्यामुळे पूजेला तुम्हालाच बसायचंय. जा पटकन फ्रेश व्हा. आजी, आई बाबा येत आहेत बर का आज. किती दिवस झाले आई बाबा घरी नाहीयेत. चुकल्यासारखं वाटत असेल ना तुम्हाला? हो तुम्हालाच काय, मला सुद्धा फार बाई अस्वस्थ होतंय. करमतच नाहीये घरात. येतच असतील इतक्यात. अगं बाई, आले की काय खरंच? आजी आले वाटतं आई बाबा. वीणा आई, अगं हो, एवढी आठवण आली का माझी? मग किती दिवस नव्हता असं वाटलं मला. ही तुम्हा मायलेकींची भेट जरा आज जाऊन करता का? मला माहिती आहे इतक्याने काही तुमचं मन भरणार नाहीये म्हणून म्हणतोय. सॉरी बाबा. आई मी बॅग घेते ना. अगं असू दे. नाही असू द्या. चला चल. सासूबाई नमस्कार करते. आई, आम्ही आलोय का? बरी आहेस का तू? सासूबाई, ट्रिप छान झाली हा आमची. उकाडा होता पण तिकडे, पण इथे सुद्धा उकाडा वाढलाय ना ग. वाटलंच मला. पण तुम्ही काही काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्हाला वेध लागले. कधी हिवाळा सुरू होतोय. येऊ घातलाच आता. आलीच दिवाळी.
अहो नेहमीप्रमाणे सासूबाईंसाठी मोज्याचा जोड घ्यायचा आहे, विसरू नका. म्हणजे काय, अगदी हिच्या आवडीच्या रंगाचे आणूया आपण. आई काय गाई, तुझ्या नाचसूने तुझी काळजी घेतली ना व्यवस्थित? मला खात्रीच होती तुझी नाचसून आहेच खूप गुणाची. वीणा, अगं 4 दिवस झाले तुझ्या हातचा घरचा चहा प्यायला नाहीयेत, बरोबर ना? 2 मिनिटात आणते बाबा, बॅग ठेवते आणि लगेच आणते. सासूबाई, भावना आणि सिद्धू ना खूप आनंदात आहेत. सुखाने संसार होणार बघा त्यांचा. आणि तुम्हाला माहितीये का, अहो अचानक जयंतराव आणि जान्हवी पण भेटले. इतकी काळजी घेतात ना जयंतराव जान्हवीची. सासूबाई, आपल्याला ना आता काळजी करायलाच नको. तुम्हाला सांगते सासूबाई, तुमच्या दोन्ही नातींचे संसार अगदी सुखात सुरू आहेत. काही काळजी करू नका. आई, आता तू लवकर बरी हो का, म्हणजे तू स्वतःच त्यांची चौकशी करू शकशील. अगदी. वरद, ए वरद, गेलाय कुठे? हो ना, त्याचा आवाजच नाही. हो, खरं तर शाळेला सुट्टी असणार ना याच्या. वीणा, काय ग, शेंडेफळ गेले कुठे? वीणा, अगं वरद कुठे? वरद घरी नाहीये आई, मित्रांकडे गेलाय किल्ला बनवायला. तास 2 तास तरी काही तो येत नाही आता. मी म्हटलं घर शांत कसं इतकं. हो ना. बरं आई, तुम्ही घरी नव्हतात ना, तर तुमच्या माघारी पहिल्यांदाच मी घराची स्वच्छता, कंदील लावलेत, लाइटिंग लावलीये, फराळ पण केलाय. कसा झालाय तो बघाला एकदा. चल चल बघूया. अहो आत्ताच नाही, थांबा, बसा जरा, आराम करा. आताच तर आलात तुम्ही. अगं वीणा, गेले 4 दिवस हेच केलंय मी, नुसता आराम. आता आणखीन थोडा वेळ आराम केला ना तर घरातली सगळी कामं विसरून जाईन. काही नको. चल चल. बरं सासूबाई आलेच. हो, छान झालाय ग. थँक्यू बाबा. आई, करंज्या मला तेवढ्या काही जमल्या नाही, पण थांब थांब थांब, एकच मिनिट. ऐक ना, तिथे बघ. डोळे बंद कर ना, मला तुला एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? अहो सिद्धिराज, अजून किती सरप्राईजेस देणार आहात? नाही, तसे तर मला आयुष्यात खूप सरप्राईज द्यायचे, पण ही सरप्राईज जरा स्पेशल आहे. प्लीज कर ना. हो हो करते. मागेच बघा. हा, डोळे उघडू नकोस. आणि उघड आता.